यानंतर एक ब्रेकिंग बातमी समोर येते। बातमी ही पुण्यातून येते। पुणे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या ही आता तब्बल 15 वरती गेली आहे। झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये आणखीन वाढ झाली आहे। शहरात झिकाचे नव्याने 3 रुग्ण आढळून आलेत। यामध्ये 2 गर्भवती महिला आणि एका मुलाचा समावेश आहे। पालिकेच्या आरोग्य विभागाकडून गर्भवतींचं सर्वेक्षण करण्यात येत आहे। 31 महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आले। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी चंद्रकांत यांच्याकडून। चंद्रकांत, पुणेकरांसाठी ही खऱ्या अर्थाने खळबळजनक बाब आहे। झिकाची रुग्णसंख्या सातत्याने वाढतेय, काय सांगाल? हो, गेली 15 दिवसापूर्वीच पुण्यात पहिला झिकाचा रुग्ण डिटेक्ट झाला। त्यानंतर ही रुग्णसंख्या 1, 2 करत वाढत आज 15 वर गेलेली। आणि यातील सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे गर्भवती महिलांना झिका संसर्ग झाल्याचं आढळून आलेलं आहे। त्यामुळे ते आणखीन चिंताजनक, कारण याचा त्या गर्भातील बाळाला संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो। म्हणून महिलांनी, विशेष करून गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी असं आता पालिकेकडून आवाहन करण्यात येत आहे। पालिका सर्वेक्षण करतेच आहे, पण झिकापासून स्वतःला वाचवायचं असेल, हा शेवटी डासापासून फैलावणारा व्हायरस आहे, तर घरात जे साचलेलं पाणी आहे ते घरात साचलेलं पाणी तात्काळ स्वच्छ करून रिमूव्ह केलं, बदललं पाहिजे, कारण त्यातच या डासाचे उत्पत्ती वाढते असं पालिकेचं सांगणं आहे। म्हणून पालिकेने आवाहन केले की घरात जर तुमच्या घरात स्वच्छ पाणी असेल, मग कुंड्या असतील किंवा काही पात्र असतील, तर ते तत्काळ काढून टाका मी फ्रीजच्या खालीवरती, तरच तुम्ही झिकापासून स्वतःला वाचू शकाल। जी, अधिक अपडेट घेत राहणार आहोत चंद्रकांत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर पुणेकरांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते पालिकेकडून देखील करण्यात येत आहे, कारण झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होतीये।